टुर्नामेंटमधले म्हणजे या OPL मधले 13वा सामना आणि आजच्या या दिवसामधला 5वा सामना. दोन संघ लढतील. एका बाजूला असेल ओम एंटरप्राइजेस शिवदास गायकवाड यांचा हा संघ, तर एका बाजूला मात्र सिद्धिविनायक एंटरप्राइजेस नंदकुमार गायकवाड. ओम एंटरप्राइजेस मात्र दोन्ही सामने गमावलेत आणि सिद्धिविनायक एंटरप्राइजेसनं मात्र एक सामना जिंकलाय. चांदीवानी चमकणारी चमचम आहे, चांदीवानी चमकणारी चमचम आहे, टमटम अशी दिसाया रंपम आहे. वेगळं नाही दुसऱ्यांसारखं सेम आहे, वेगळं नाही दुसऱ्यांसारखं सेम आहे. अगं तुझ्यावरती माझं लई लई प्रेम आहे. असं कोण कोणाला म्हणतंय? पहिल्याच नजरेत ठसली मनात ग, पहिल्याच नजरेत ठसली मनात ग, पहिल्याच नजरेत ठसली मनात ग. तुझी नाजूक साजूक बॉडी, मी ड्रायव्हर अन माझी तू गाडी, मी ड्रायव्हर अन माझी तू गाडी. ड्रायव्हर अन याची तू गाडी. चला सामना सुरू करा. ओम एंटरप्राइजेस वर्सेस सिद्धिविनायक एंटरप्राइजेस या दोन संघादरम्यान आज सामना रंगला जातोय. नाणेफेकीचा कौल लागला. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघाच्या बाजूनं आमंत्रण दिलंय ते म्हणजे ओम एंटरप्राइजेस संघाला. दोन सलामीर प्रमोद गायकवाड आणि नॉन स्ट्राईकला मात्र तुषार गायकवाड अशी ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय. तर गोलंदाजीच्या मार्कवर अतिशय सूर्यकारी हरवणारी असा हा गोलंदाज रोहन मुंगाजी. रोहन मुंगाजी एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना हरेश भाईंनी सामना संपवला. क्या बात आहे. सुरेख फटका मात्र लगावला तिकडे आणि त्याने सामना संपवला होता. गेम इज ऑन. 1 2 3 लेट्स प्ले. गेम इज ऑन. रोहन मुंगाजी गोलंदाजीच्या मार्कवर, प्रमोद गायकवाड मात्र ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. प्रसाद गायकवाड यांचा हा संघ यष्टींच्या पाठीमागे आपण पाहतोय. त्याचबरोबर महेशजी म्हात्रे सुद्धा या संघामध्ये. हरेश दापोलकर यांच्या हातची चव आम्ही घेतली. अतिशय सुरेख सुरेख कामगिरी. नक्कीच अगदी स्वतःने जेवण बनवलं, सर्वांना आपल्या हाताने वाढलं, पण स्वतः मात्र हरेश भाई अजूनही जेवले नाहीत. कौतुक केलं जाईल त्यांचंही. पहिला आधी लगीन कोंडाण्याचं मग राईवाचं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. आधी सर्वांना जेवण देऊ, आम्ही खेळू आणि मग आम्ही सावकाश जेऊ. इथे मात्र पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 धाव घेतली जाते आहे आणि प्रमोद गायकवाड याने मात्र आपलं खातं खोललं 1 या धावसंख्येनं. गोलंदाज रोहन मुंगाजी पुन्हा एकदा सज्ज आहे. तुषार गायकवाड पहिल्यांदा समोर जातील. 5 षटकांचा हा खेळ. खोलवर टाकलेला टप्पा लॉंगॉनच्या दिशेने टोळवला. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्यांदा परत 1 केलेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं आणि इथे मात्र या 2 धावेने दाभोलकर धावा लागत आहेत. त्या म्हणजे तब्बल 3. आणि महेश म्हात्रे सर या संघामध्ये आहेत. संघाचा संघनायक प्रसाद गायकवाड आहे. बघा विचार करा, कारण 1700ची बोली लागली आहे आमच्या माणसाला. चेंडू हवेत, चेंडू हवेत आणि झेल टिपल्यानंतर मात्र आनंद व्यक्त केलाय. आणि इथे पहिला फलंदाज बाद झाला. संघाची धावसंख्या निव्वळ 3 असताना सलामीर तुषार गायकवाड.
संघाचा संगनायक इथे मात्र मैदानामध्ये येतोय प्रतीक पाटील म्हणजेच भाया. बघूया आता कसा खेळ खेळला जाईल, जिंकणं गरजेचं आहे. चार चेंडूमध्ये आतापर्यंत धावा मात्र 3 दिल्यात आणि 1 मोहरा टिपलाय. शांत सुरुवात इथे होते ती ओम एंटरप्राइजेसची. परंतु जर विचार केला सिद्धिविनायक एंटरप्राइजेसचा आता जिंकणं गरजेचं आहे. बॅटची कडा आणि इथे मात्र या बॅटच्या कड्याबरोबर दोन्ही सलामीवीरांना तंबूच्या आश्रयाला. दुसरा फलंदाज झाला बाद. हुस्न है सुहाना, इश्क है दीवाना, हुस्न है सुहाना. गोरिया ना छुरा ना मेरा जिया. इथं मात्र सर्वांच्यावर जीव लावणारा आणि सर्वांचा जीव अगदी जीवासाठी झटणारा माणूस आपण पाहतोय. तंटामुक्ती अध्यक्ष आणि त्यांचे सौभाग्यवती या गावच्या विद्यमान प्रथम नागरिक म्हणजे सरपंच आहेत ते अमितभाई मुंगाजी यांचं मात्र आगमन होतं. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, स्वतः कमी जेवण प्रश्नच नाही, खाण्याविषयी आम्हाला प्रश्नच नाही, परंतु दुसऱ्यांना देण्याविषयी तुमचा प्रश्न नाही आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो आहे, स्वतःच्या पोटाबरोबर दुसऱ्यांच्याही पोटाचा विचार करणारा हा माणूस. पंच सतीशजी मात्रे आमच्याकडे वळतायत, सांगतायत स्वैर चेंडू आणि एका धाब्यानं धापाला पुढे जाऊन ठेपतोय तो म्हणजे 2 बाद 4 वरती. 2 बाद 4 धावा जमाव्या लागतील इथे पूर्वार्धामध्ये. 70, 75, 84, 87, 94 अशा धावा या मैदानावरती बनतायत. त्याच्यामुळे तुम्हाला धावा जमाव्या लागतील, कारण एका बाजूला प्रसाद गायकवाडसारखा ताकदवर फलंदाज आहे संघामध्ये, हरेशसारखा ग्रेट फिनिशर आहे या संघामध्ये, त्याचबरोबर रोहन मुंगाजीसारखा अतिशय सुरेख असा अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये, महेश मात्रेंसारखा या डोंगरावर षटकार चढवणारा फलंदाज आहे या संघामध्ये. नाही, आम्हाला जे सांगितलं ते आम्ही बोलतोय. त्याच्यामुळे इथे मात्र 1 धाव मात्र येते. पहिल्या षटकाची सांगता होते आणि धापलकर धावा लागतायत, त्या म्हणजे 2 बाद निव्वळ 5. दोन बाद 5 अशी धावसंख्या इथे मात्र लगावली गेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडासा अडचणीमध्ये ओम एंटरप्राइजेस संघ येतोय. जिंकावं लागेल या स्पर्धेमध्ये, आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर तुम्हाला खेळावं लागेल. गोलंदाजीमध्ये आता मात्र फेरबदल येईल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज स्वतः संघाचा संगनायक प्रसाद गायकवाड. जरा उशीर नका करू, फक्त 25 मिनिटच मिळणार आहेत. पंचांनी टाईम अलॉट केला आहे, त्याच्यामुळे लगेचच सामना सुरू करायचा आहे. अतिशय सुरेख OPLचं आयोजन आहे. साईनाईट ग्रुपच्या माध्यमातून अगदी काही कसर नाही ठेवण्यात आली. आपण पाहतोय की खेळाडू कक्ष पहा, अगदी 10 संघांसाठी अतिशय सुरेखरित्या एक खेळाडू कक्ष आहेत. सर्व खेळाडू मंडळी युनिफॉर्ममध्ये. बॅटची कडा इथपर्यंत आवाज, पंच अजिबात थांबला नाही. त्यांचा बोट गेला आकाशाकडे आणि या बोटाबरोबर या खेळाडूला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. आणखीन एक फलंदाज बाद. इच्छा तुझे मनी ये वो माझे राणी, न सांगता समजल का त्या गोव्याचे बाजारानो हात हाती देशील का. कान्हा तो मोरे राधा पोरी सांगताय तुला खरं खरं, तुझ्या विना मला करमत नाही. तुझ्यासाठी मी राणी झालो दिवाना, तुझ्याशी लगीन करायचे हाय. ओम एंटरप्राइजेस मात्र 2 सामने खेळले आतापर्यंत आणि त्याच्यामध्ये एकदाही विजय संपादन करता नाही आला. आणि ते सिद्धिविनायक एंटरप्राइजचा विचार केला तर 1 सामना खेळाय आणि त्याच्यामध्ये तो संघ मात्र अगदी शेवटच्या चेंडूवरती विजयी झाला आहे. त्याच्यामुळे इथे सिद्धिविनायक एंटरप्राइजेस आपली ताकद आजमावतोय, परंतु ओम
एंटरप्राइजेसला मात्र या स्पर्धेमध्ये आपला अस्तित्व टिकवायचं असेल तर प्रतिष्ठा पणाला लावी लागेल. इथे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. शक्ती गायकवाडच्या माध्यमातून अफलातून फटका अगदी लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू गेला सरळ सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. केला इशारा जाता जाता हळूच हिला मी कटवली या मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली. धन्यवाद डीजे. विनय लवकरच परतले एक धावेवरती आणि त्याच्यामुळे शक्ती यांच्यावर मात्र जबाबदारी. शॉर्ट दरम्यानच्या दिशेने चेंडू गेला. काल ज्यांचा वाढदिवस इथे या OPL मध्ये साजरा करण्यात आला आणि आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा त्यांनी काल प्रवेश केला आहे. लवकरच करतील. एंगेजमेंट झालं आहे. टिळा लावला आहे म्हणजेच खऱ्या अर्थानं. आणि इथे मात्र ते शक्ती गायकवाड स्ट्राईकवरती आल्या त्यानं चौकार लगावला आहे. ई स्लोवर डिलेवरी पुरता फसला आणि हा मात्र अक्षरशः फसवलं गोलंदाजाने. हुशारी दाखवली प्रसाद गायकवाडनं आणि उभं केलं फक्त शक्तीला. शक्ती गायकवाड मात्र हा निर्धाव चेंडू खेळतोय. मिड ऑफला चेंडू गेला सरळ आणि अशा प्रकारे फलंदाज शक्ती मात्र परततोय. आणखीन एक फलंदाज बाद. ओम एंटरप्राइजेस संघ अडचणीमध्ये. वाढदिवसाला नको प्रेझेंट मला भेटाया येशील का नुसती भेटाया येशील का तुझ्या हाती गुलाबाच एक फुल मला देशील का तुझ्या हाती गुलाबाच एक फुल मला देशील का. धावपलकर धावा लागल्यात निव्वळ 9. आतापर्यंत दर्जेदार गोलंदाजी रोहन मुंगाजीनं फक्त 5 धावा दिल्या. 2 मोहर टिपले आणि संघाचा संघनायक प्रसाद गायकवाडनं मात्र 4 धावा देत यानेही 2 मोहर टिपले आणि ओम एंटरप्राइजेस मात्र आता संकटामध्ये येतोय. कारण फलंदाज बाद झाले तब्बल 4 आणि धावा धावपलकर लागलेत ते निव्वळ 9. नवीन फलंदाज प्रशांत मुंगाजी. आता प्रशांतकडनं फार मोठ्या अपेक्षा असणार आहेत. कारण विचार केला प्रशांतचा तर फार मोठ्या अपेक्षा घेऊन खेळणारा माणूस आहे. बऱ्याच मोठमोठे खेळ पराक्रम प्रशांतच्या नावावरती आहेत. त्याच्यामुळे इथेही त्याला चांगला खेळ करावा लागेल प्रशांतला. प्रशांतच्या माध्यमातून चांगला खेळ व्हावा ही अपेक्षा आहे. बघा टेक्निकली परफेक्ट फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलवला. एकदा पूर्ण केली गेली आणि एका धाव्याने मात्र प्रशांतनं आपलं खातं खोललं. कारण आता महत्त्वपूर्ण भागीदारीची गरज आहे संघाला. ज्याच्यामध्ये एका बाजूला भाई उभा आहे आणि भाई उभा असल्याकारणानं आधार असू शकतो. परंतु प्रश्न उरतो तोच की इथे स्ट्राईक मिळेल का. अंतिम चेंडूवर 1 धाव घेण्यात आली आणि भाई पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकला गेला. स्ट्राईकवर पुन्हा एकदा येतील तर म्हणजे प्रशांत मुंगाजी धावपलकर धावा लागलेत. 4 बाद निव्वळ 10. आदरणीय PS मुंगाजी साहेब यांचा हा मुलगा प्रशांत मुंगाजी याला आपण मैदानावरती पाहतोय. दोन षटकांचा खेळ संपला. निव्वळ 10 धावा. अगदी दोन्ही गोलंदाजांनी सेम टू सेम गोलंदाजी केले. 5 धावा 2 मोहरे 5 धावा 2 मोहरे. अतिशय सुरेख कामगिरी. महेश मात्र खुश असतील कारण त्यांचा सामना आतापर्यंत त्याची गोलंदाजी चांगली कामगिरी केली गोलंदाजांनी. हरेश दापोलकर गोलंदाजीच्या मार्कवर. प्रशांत ऑन स्ट्राईक. राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रशांत चांगले क्रिकेट खेळतोय याचा अर्थ कारण ज्याप्रमाणे तो टेक्निकली फटके लगावतोय हा चांगला चेंडू होता. चांगला चेंडूला मात्र प्रशांतनं अगदी टोलाला मिड ऑफच्या दिशेनं निव्वळ 1 धाव मात्र मिळते आणि 1 धावेनं 11 धावसंख्येपर्यंत पोहोचतोय. या धावा फार कमी आहेत कारण या मैदानाने दाखवल्या आज 94 धावा 86 धावा. त्याच्यामुळे तुम्हाला धावा जमाव्या लागतील आणि त्यासाठी भाई याची बॅट मात्र तळपावी लागेल. कारण विचार केला प्रतीक पडला आतापर्यंत एकही चेंडू खेळला नाही आहे. फक्त नॉन स्ट्राईकला तो सामना पाहत होता. आता ही जबाबदारी त्या स्वतःला पेळावी लागेल.
फलंदाज बाद. काय लाजवाब चेंडू होता, ज्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. त्या प्रतीक पाटीलला मात्र या पूर्ण OPL मध्ये आतापर्यंत 8 चेंडूमध्ये निव्वळ 7 धावा जमवल्यात. आणि या फलंदाज, ताकदीचा फलंदाज मात्र या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अपयशी ठरतोय. आणखीन एक फलंदाज होतोय बाद. इससे पहले कि तुम मेरी जिंदगी में आए, मेरे माँ बाप मेरी जिंदगी में आए. मैं वही करूंगी जो वो कहे. आता HD सुद्धा आता भर उन्हामध्ये ब्रेकअप लावा लागला. बघा, आठवण आली कदाचित. काही आठवणी असतात प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आणि तो मन सांगत असतो मलाही आठव. काय प्रवीणजी, काय सांगाल तुम्ही याविषयी? कारण खऱ्या अर्थानं प्रेम, ब्रेकअप हा जीवनाचा एक पार्ट आहे. त्याच्यामुळं प्रेम विवाहाला त्यानं मात्र प्रवीणनं अरेंज मॅरेजचा लोक दिला. चेंडू हवेत, यष्टीरक्षक इथे मात्र फर्स्टला आणखीन एक फलंदाज बाद करण्याची नामी संधी आली होती. हरेश दाभोळकरांची विकेट मात्र गमावली आणि इथे जीवनदान मिळतोय तो म्हणजेच साजन मुंगाजीला. साजन मुंगाजी एक अष्टपैलू खेळाडू आहे, कारण अष्टविनायक क्रिकेट संघाकडून खेळताना एक जबरदस्त गोलंदाजी करणारा हा खेळाडू कोपरच्या मैदानावरती उत्तम गोलंदाजी साजनच्या माध्यमातून झाली. इथे मात्र प्रशांत एकटा आपल्या संघासाठी लढतोय. 2 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत जमवलेत. चेंडू हातात ठेवला आणि या हातात ठेवल्यानं धावा आल्या. नो +1 = 2. फ्री हिट असणाऱ्या चेंडूवरती हरेश दाभोळकर यांचा मात्र प्रशांतला घाबरवण्याचा प्रयत्न होता की तू एकटा उभं राहिला आहे, तुला मी बाद करणार, आणि म्हणून बिमर टाकला आणि बिमरला आणखीन एक धावा एक्स्ट्रा मिळाली. 2 धावा या चेंडूवरती आल्या. दाभोळकर धावा लागल्या निव्वळ 14. फ्री हिट असणाऱ्या चेंडूवरती शतरक्षणामध्ये तुम्ही येस स्ट्राईक चेंज झाली आहे, नो डाऊट. त्याच्यामुळे तुम्ही चेंज करू शकता. आणखीन एक फुल टॉस चेंडू. आता नाही, माफी बक्षली जाणार नाही. इथे येतोय अगदी लॉंग लेगच्या मधून लांब लचक षटकार. श्रावण महिना तुला याद करना ये, श्रावण महिना तुला याद करना ये, याद करना ये, रंग तुला प्यार करना. आता श्रावण महिना वगैरे काही राहिला नाही. श्रावण महिना काही राहिला नाही. उन्हाळा, पावसाळाच आणि कोणत्याही सीझनमध्ये सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत चॅटिंग करतात. त्याच्यामुळे काही गरज नाही दिवसांची. दररोजचा श्रावण महिना असतो. इथे मात्र गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा हरेश. एक फटका खाला आहे. सरळ बॅटनं धावा येत होत्या, परंतु साजनला मात्र मोह आवरता आला नाही आणि त्याच्यामुळे रिवर्सचा हा फटका फसला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. दाभोळकर धावा लागल्या त्या 20. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी. एक मोठा फटका जर सोडला तर मात्र अफलातून गोलंदाजी झाली या तिन्ही गोलंदाजांची. परंतु साजननं मात्र एक चांगला फटका लगावला फुलटॉसला, परंतु लगेच त्याचा आत्मविश्वास धुनावला आणि त्यानं मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न रिवर्सच्या माध्यमातून केला आणि तो फसला. लोअर फुलटॉस चेंडू. रोहन मुंगाजी झेलच्या खाली. आणखीन एक फलंदाज बाद. लय अवसान तुफान पावसान तयार गडियो लंगडीला. कशी भेटली ग तू या पिणाऱ्याला, कशी भेटली ग तू या पिणाऱ्याला. पाणी पडतय घराने किनाऱ्याला, पाणी पडतय घराने किनाऱ्याला. सुंदर गाणं, अतिशय सुरेख म्युझिक, सुंदर गाणं, गायक. आणि आजकाल हे सगळे गाणे या चालत्या बोलत्या परिस्थितीवर येत आहेत. हे कौतुक आहे, कारण खऱ्या अर्थानं जर विचार केला ना प्रवीण गायकर, तर आजच्या परिस्थितीवर गाणं लिहिली जात आहेत. पूर्वी ज्या पारतंत्र्यामध्ये देश होता त्यावेळी लोकांना प्रेरणा देणारे संगीत बनायचे. आता मात्र प्रत्येकाला उत्तेजित करण्यासाठी गाणी लगावली जात आहेत. मी कसा, तू कसा असं म्हणणारे, प्रत्येकात दाखवणारे गाणी असतात. गायकांची कमी नाही, लिहिणाऱ्यांची कमी नाही आणि ऐकणाऱ्यांची आणि वाजवणाऱ्यांची कमी नाही. त्याच्यामुळे जे काम कराल ते मनापासून केलं का ते यशस्वी होतो. इथे मात्र 3 षटकांचा बाद विकेट संपला. षटकामध्ये आल्या धावा 10 आणि दाभोळकर धावा लागलेत त्या 6 बाद निव्वळ 20. 6 बाद 20 विचार करावा लागेल ओम एंटरप्राइजेसला, कारण सिद्धिविनायक एंटरप्राइजेस मात्र आपली जान लावतोय.
गोलंदाजीच्या मार्कवर रोहन मुंगाजी वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक. अगदी एंड बदलून गोलंदाजी करतोय. दीड स्कूप लगावण्याचा प्रयत्न केला. प्रशांतनं मात्र हा प्रयत्न असफल झालाय, परंतु प्रशांतने ओळखलाय की आता मीच आधार आहे तुमचा. फलंदाज बाद झाले 6, त्याच्यामुळे मला काही करण्याची मुभा आहे, ती मुभा दाखवली जाते. परंतु प्रशांतला गरज आहे मोठ्या फटक्यांची, धावा येणं गरजेचं आहे. आणि आता ज्याची वाट पाहत होता अखेरकार त्यानं आपला तडाखा दाखवला आणि सांगितलं मी तुला इथे मारणार म्हणजे मारणार. फाईन लेगच्यामधून चेंडू गेला सरळ वन बाउन्स, सीमारेच्या बाहेर चौकार. प्रेम करा तुम्ही, त्याला क्वालिटी पाहिजे, क्वालिटी. हे भंगार प्रेम नाही करायचं. तिला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर, तिला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन. तिला फिरवीन माझ्या गाडीवर. अरे पण त्या गाडीवरच्या मागच्या सीट दररोज बदलत असतात, कोणाला फिरवणार हा प्रश्न होतो. एका टायमाला आता 4-4, 5-5 लोकांबरोबर ॲट ए टाईम चॅटिंग करतो आपण, त्याच्यामुळे गाड्यांचाही प्रश्न पडला. त्याच्यामुळे सगळीजणं फोर व्हीलर घ्यायला लागली. जोरदार अपील झालं आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अपील ठेवला, परंतु पंतांनी तो अपील मात्र फेटाळला. आणि इथे प्रशांत मात्र शेप होतोय. एकट्या प्रशांत आतापर्यंत खेळतोय. 6 चेंडूला सामोरं गेलाय. धावा जमवले 7, धापडकर धावा लागले त्यांनी वर 24 धावा. अगदी फाईन लेग, डीप फाईन लेगला छत्रशी तैनात केलाय. त्याने ओळखलंय की प्रशांत इकडे खेळतोय. क्या बात है, क्या बात. लाजवाब अदाकारी पेश करतोय प्रशांत मुंगाजी. मात्र रिवर्सचा मादक फटका लगावला. डीप दरम्यानच्या मधून चेंडू सरळ गेला सीमारेषा बाहेर. आता हे लग्न न झालेले पोर आहेत ना, हे नवरदेव नाही होणार आता, हे राहिलेच आता. इंदुरीकर महाराजांनी सांगितलं होतं की हा बांगो बांगो गाणे लागला ना, मी खूप वर्षापूर्वी एका कीर्तनामध्ये ऐकलं होतं की जी वरातीमध्ये पुढे नाचायला असतात ना भूतं, तीच बांगो बांगोच्या गाण्यावरती नाचतात, असं मी एकदा ऐकलं होतं. तर खऱ्या अर्थानं इंदुरीकर महाराज समाज प्रबोधनकार. जोरदार अपील लागोपाठ प्रशांतच्या विरोधात केलं जात आहे. त्यांना माहिती आहे अपोजिट संघाला की प्रशांत घातक फलंदाजी करतो इथे, कारण नुसती फटकेबाजी करतोय प्रशांत. आणि त्याच्यामुळेच की काय धाबडकर धावा लागलेत. त्या तब्बल 29 चौथं षटक प्रगतीपथावर आहे. आणि रोहन मुंगाजीवर अक्षरशः हल्ला केला आहे त्यानं. चांगल्या ताकदवान गोलंदाजावर हल्ला केला आहे या प्रशांतनं. आणि तेही दोन्ही फटके कलाकारीचे होते. अगदी फाईन लेगमधून चांगली स्वीप लगावली आणि नंतर मात्र थडव्यांच्या मधून एक चांगला रिव्हर्सचा फटका लगावला. इथे स्ट्राईकवर फलंदाज संदीप माळी. चेंडू हवेत आणि संदीप माळी मात्र इथे शून्यावरती. आणखीन एक फलंदाज बाद होतो. 7व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय. कोणीही साथ निभावत नाही आहेत प्रशांतची. आणखीन एक फलंदाज बाद. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे स्थिर 29. रेशमाचे रेगाने लाल काळ्या धाग्याने कर्नाटकी कशी दामी काढीला हातन घालाव माझ्या साडीला. रेशमाचे रेगाने लाल काळ्या धाग्याने कर्नाटकी कशी दामी काढीला हातन घालाव माझ्या साडीला. धन्यवाद डीजे. परंतु आजकाल साड्या राहिल्यात कुठं? साड्या फक्त कपाडामध्ये असतात, कारण फक्त कल्चरल प्रोग्रामसाठीच ज्या वेळेला कुठे पूजेला जायचं असतं त्याच वेळेला साड्या, अन्यथा ड्रेसचा आजकाल जमाना आहे. त्याच्यामुळे साड्या नवरे घेतात जरूर, अगदी कपाटाच्या कपाटं भरलेल्या असतील तरीही बायकांकडे साड्या नसतात. आणि ज्या असतात त्या कधी लावत नसतात. हा खेळ खंडोबा. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर, नो डाऊट. एक्सपिरियन्स सर्वांना आहे, माझ्या सहित सर्वांना. आम्हाला नाही. नक्कीच तुम्हाला नाही सरपंच साहेब. गोलंदाजीच्या मार्कवर मात्र आणखीन एक दिग्गज गोलंदाज निलेश गायकवाड. निहाल स्पोर्टच्या माध्यमातून कित्येक वेळेला चांगल्या स्पर्धा, आणि हा क्रिकेटचा आणखीन एक चाहता माणूस आहे. त्याच्या माध्यमातून अतिशय सुरेख स्पर्धा निलेशजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून संपन्न होताना पाहिलेत. तेच निलेशजी गायकवाड यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला संघाचा संगणक.
परंतु आमचे महेश मात्र या संघामध्ये फक्त फिल्डिंग करणार. आम्हाला वाटलं होतं की कमी धावा झाल्यानंतर निलेश दादा 3 चेंडू तरी टाकायला द्या, कमीत कमी 3 चेंडू टाकले तरी बरं होईल. अकू टप्प्याचा हा चेंडू, हा मात्र चेंडू येत आहे स्वैर आणि स्वैर सुरुवात केली जाते आहे. इथे मात्र या चेंडूवरती धाव आली ती, म्हणजेच एक पहिला स्वैर चेंडू आणि नंतर मात्र 1 धाव आणि एका धावेनं धापळकरवरती धावा लागतात. 31 अतिशय कमी धावा कांचन पालकर आज आपण पाहिलेत या सामन्यामध्ये. प्रशांत मुंगाजी ज्या ग्रुपचा अध्यक्ष आहे त्या ग्रुपचं नावच आहे रपारप, आणि त्या रपारप ग्रुपच्या माध्यमातून या दोघांपैकी कुणीही लागोपाठ 3 6 लगावले तर 6,000 रुपयाची बक्षीस. धावा तर धावा होतील, 6,000 मिळतील. रपारप ग्रुप आणि तुम्ही मला आऊट नाही करू शकत, मी आऊट झालो तर स्वतःच होईन या नेक इराद्यानं मात्र हिट विकेटच्या रूपानं प्रशांत मुंगाजी झाला बाद. येस, अगदी बरोबर आहे. निलेश दादा, आपल्या गाडीची चावी कोणाकडे? नक्कीच रिफ्लेक्शन येतोय, त्याच्यामुळे नंतर कॅमेरेवाला अगदी डोक्यावर हात देऊन बसलाय विनायक. धापळकर धावा लागल्या त्या, म्हणजे 31. बरोबर आहे सतीश मात्रे सर, एका षटकाराला लावा ना. बघा आपलातून फटका येते, फाईन लेग मधून चेंडू जाणार जाणार जाणार. बॅट दाखवा, बॅट अक्षरशः ना, कारण ज्याप्रमाणे फटकेबाजी पाहतोय महेश गव्हाणकर सर, त्यांना पाठवलं 10व्या क्रमांकावर आणि जे वरचे 6 जण करू शकत नाहीत ते महेश गव्हाणकरनं करून दाखवलाय. पहिल्या चेंडूवर आल्या चौकार. पुढच्या सामन्यामध्ये तुम्हाला बढती देण्यात येईल कदाचित. 35 धावा. आदरणीय किरणजी मात्रे त्यांना सपोर्ट करतायत. आणि इथे मात्र महेश गावंकरने ओळखलं की धावा येणं गरजेचं आहे आणि पहिल्या चेंडूला सामोरं गेला आणि सरळ लगावला चौकार. 35 धावा धापळकरती लगावला गेल्या. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजीच्या मार्कवर निलेश गायकवाड, तर स्ट्राईकवर मात्र पुन्हा एकदा महेश गव्हाणकर. बाप रे बाप, अप्रतिम. आजच्या या पूर्ण दिवसामधला लाजवाब फटका, शॉट ऑफ द डे. महेश गव्हाणकरना खांद्यावर उचलून घेतलं तरी कमी होईल. ॲक्शन रिप्लाय वारंवार दाखवली जाईल. रिवर्सचा लाजवाब फटका पॉइंटच्या डोक्यावरून दिला सरळ भिरकावून. आणि आता पुढच्या सामन्यामध्ये मिनिमम 1 डाऊन मिळणार. मिनिमम 1 डाऊन. काय लाजवाब फटका आहे मित्रांनो. खरंच आपलातून फटकेबाजी. महेश उरणकर, आपण एवढी सुंदर फलंदाजी करता सर, महेश गव्हाणकर सर, आणि आपण एवढं लेट पटलं नाही. काय लाजवाब फटकेबाजी केली आहे. 3 चेंडूमध्ये जमवल्या तब्बल 11 धावा. वरचा जर प्रशांत मुंगाजी सोडला तर कोणालाही 11 धावा जमवत्या नाही आल्या. त्याच्यामुळे 10व्या क्रमांकाच्या फलंदाजांना 11 धावा जमवल्या. चेंडू हवेत राहील. प्रसाद मात्र चुकणार नाही आणि इथे खेळीचा होईल अंत. पूर्वार्ध संपला जाईल, परंतु या पूर्वार्धामध्ये धावा जरी कमी असतील, 42 जिंकण्यासाठी 43 धावांचं जरी आव्हान असेल तर त्याच्यामध्ये असलेल्या 11 धावा आणि त्या 11 धावांमध्ये एक लाजवाब चौकार आणि त्याहीपेक्षा आपलातून लगावलेला रिवर्सचा षटकार कोणी विसरणार नाही आहे. एवढा लाजवाब फटकेबाजी झाली. एकदा महेश गावंकर टाळ्या होत्या मित्रांनो तुमच्या तंबूतून. आपलातून कामगिरी
सुरेख फटकेबाजी, खरंच देखना फटका होता. फटक्यानं धावांचं बल वाढवलं. धावा जमल्या तब्बल 42. येणारे 30 चेंडू 43 धावांचं आव्हान उभं असणार आहे सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघासमोर. ऐकूया उत्तरार्धामध्ये काय घडेल, काय बिघडेल, कशा प्रकारे धावांचा पाठलाग होईल किंवा ओम एंटरप्राइजेस हे धावा रोखून धरेल का. ऐकूया हिंदीचा गोड आवाज प्रवीण गायकर सर. चाल लवकर, काय शहाणपणा करता हो? अरे बाई हळू, तुम्ही काय हसू नका हो. आम्हाला पेनल्टी लागली असती म्हणून आम्ही आलो. ही असली कसली लॅम्बोर्गिनी जोरात पण नाही चालली. खरंच लागूनच राहील मला. खरंच डोक्याला ताप. याला काय लायसन्स लागतं का रे? याला हे काय असला कुठं बाई. या असली काय किंमत तरी राहील. तिकडे नाईट मॅच तर नाईट मॅचला हारून आलो कालचे. बाई आज इकडे हरलो नाही पाहिजे हो बाई. काय पण करू, जिंकूनच येऊ. थोडा डिस्काउंट तरी दे. थैंक यू डीजे. बिल्कुल जिस तरीके से दिनेश पाटिल सर यहाँ से लो स्कोर का मैच खेल रही है. जीतने के लिए टारगेट है सिर्फ 42 रनों का, 43 रनों का टारगेट है इस वक्त सिद्धिविनायक इंटरप्राइजेस के सामने. और जिस तरीके से ओम इंटरप्राइजेस की आज गेंदबाजी रही, महेश मात्रे सर की टीम है क्या लाजवाब. प्रसाद जैसे बाहुबली इनके पास है और अश्विन माफ कीजिए रोहन मुंगाजी जैसे मैजिक स्पिनर गेंदबाज भी इनके सामने. और इसी गेंदबाजी के बदौलत लो स्कोर में डिफेंड किया. और यहाँ से अब पता चलेगा कि यह ओम एंटरप्राइजेस के गेंदबाजी में कितनी ताकत है. 43 रन बचन है. ये पहला मुकाबला होगा आज के दिन का जहां से ये कम रन नजर आते हुए. और इसके बाद मुकाबला खेला जाएगा. टॉस के लिए हम जरूर बुलाना चाहेंगे प्रिंस एंटरप्राइजेस टीम के कैप्टन यानी कि हमारे राकेश गायकवाड़ की ये टीम होगी. उनके सामने खेलेगी सोम एंटरप्राइजेस यानी कि एकनाथ मुंगाजी. उनकी ये टीम होगी कैप्टन अजीत मुंगाजी. इनसे गुजारिश करेंगे टॉस के लिए संपर्क करें. और प्रिंस एंटरप्राइजेस रुपेश गायकवाड़ और कप्तान राकेश गायकवाड़ से गुजारिश करेंगे टॉस के लिए संपर्क करें. तो यहां से सिद्धिविनायक एंटरप्राइजेस की प्रारंभिक जोड़ी अब तक आती हुई रोहन मुंगाजी और उनका साथ देंगे प्रसाद गायकवाड़. और गेंदबाजी की बात करेंगे साजन मुंगाजी, एक डेंजरस बॉलर. पहली गेंद हल्के हाथ सॉफ्ट हैंड से खेला हुआ स्ट्रोक है. लॉन्ग ऑफ के क्षेत्र में जब तक उठाए भाई इस गेंद को तब तक 1 रनों के साथ अपने टीम का खाता खोलते हुए बैट्समैन रोहन मुंगाजी. और इसी 1 रनों की मदद से सिद्धिविनायक एंटरप्राइजेस टीम का स्कोर पहुंचता हुआ 1 रनों के ऊपर. मुकाबला जीतना बहुत जरूरी है. मुसीबतें बहुत आई जिंदगी में, हम बिखरे नहीं, हम निखर गए. और ये निखरने की कोशिश करनी होगी क्योंकि बहुत सारे अप एंड डाउन प्रसाद गायकवाड़ के क्रिकेट खेल में जरूर नजर आए. इनसाइड आउट खेलने की कोशिश, हल्की सी अपील हुई थी. बिल्कुल सोम एंटरप्राइजेस के मास्टरमाइंड टीम बनाने के बाद, ऑक्शन होने के बाद भी पूरी तरह से टीम को पार्टी अरेंजमेंट करना, टीम के लिए पूरा सपोर्ट करना. हर्षद राम पाटिल पूरी मेहनत लेते हुए. हर्षद आपका भी हम बहुत शुक्रिया करते हैं. हर्षद नहीं बोलेंगे, हर्षद शेठ राम पाटिल. बिल्कुल काफी मेहनत लेते हुए उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं. देखिए गेंदबाज साजन तैयार.
शॉर्ट पिच लाइन की गेंद, ये फेवरेट स्ट्रोक है इनका। थर्ड मैन सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाद अंपायर सतीश मातेसर का इशारा, 4 रन। ओ मेरे साईं सरकार, मेरे साईं सरकार, मेरे साईं सरकार, मेरे साईं सरकार, ये शिरडी अवतार मेरे साईं सरकार, ये शिरडी अवतार मेरे साईं सरकार, मेरे साईं सरकार। बिल्कुल लाजवाब स्ट्रोक था, शॉर्ट पिच लाइन की पट्टी हुई गेंद और उसी की वजह से मिला ये शानदार 4 रन और 4 रनों की मदद से टीम का स्कोर आगे पहुंचता हुआ 6 रनों के ऊपर। इससे पहले वाइड गेंद फेंकी थी गेंदबाज साजन ने। यहां भी मोटा एज होगा या नहीं, अंपायर के फैसले का इंतजार करेंगे। जी हां, बल्ले से लगी थी गेंद, सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर, बैक टू बैक बाउंड्री। क्या बल्लेबाजी चल रही है, 43 रनों को बचाना है। ऐसे हालातों में इस पावर प्ले के सत्र में आप खराब गेंदबाजी करेंगे तो उसका भुगतान आपको जरूर भुगतना पड़ेगा। 2 चौके मिले, विकेट कीपर के पीछे फील्डर थे, उनसे भी गलतियां हुई और ये छोटी छोटी गलतियां ने दिनेश पाटिल सर बहुत कुछ बातें कर जाएगी। फील्डिंग करने वाली टीम है इस वक्त ओम एंटरप्राइजेस टीम के लिए, पहले से पूरी दुविधा में, 2 मुकाबला हारने के बाद मुश्किल स्थिति है इनकी और इन मुश्किल स्थितियों में अपने आप को बचाना बहुत जरूरी होगा। ये मुकाबला जिस तरीके से पिछला सुवीर स्पोर्ट्स 11 टीम के लिए करो या मरो का था, बिल्कुल यह मुकाबला भी होम एंटरप्राइजेस को भी करो या मरो की स्थिति में आपको नजर आता हुआ। प्रिंस एंटरप्राइजेस 11 टीम के कैप्टन और सोम एंटरप्राइजेस के कैप्टन तुरंत टॉस के लिए संपर्क करें। मैच नंबर 6 हैज अ बिग फाइट आपके सामने पेश होगी। दोनों टीमों के बीच में असली घमासान आपके सामने पेश होगा, लेकिन स्कोर कार्ड के ऊपर नजर डालेंगे। अब तक 10 रन स्कोर कार्ड पर लगते हुए प्रसाद तैयार। यहां भी मौका बन सकता था, लेकिन ये गलतियां बहुत हो रही है, गलतियों को सुधारना होगा इस वक्त ओम एंटरप्राइजेस को। इसी की वजह से शायद ये मुकाबले हारे होंगे, तभी यहां से अपने आप को कोस रहे होंगे कप्तान कि बहुत खराब फील्डिंग होती हुई नजर आ रही है। लेकिन तब तक मौका बना 1 रन लेने का और इसे 1 रनों की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ 11 रन। सोम एंटरप्राइजेस 11 टीम के कैप्टन मौजूद है। चलिए प्रिंस 11 टीम के कैप्टन राकेश गायकवाड़ आप टॉस के लिए तुरंत संपर्क करें। 11 रन, रोहन मुंगाजी फिर से एक बार स्ट्राइक एंड पर आते हुए ओवर द विकेट से साजन, अच्छी ड्राइव किया, फ्लिक किया ऑन साइड में। ये देखिए दिमागी तौर पर क्रिकेट खेल रहे हैं, जानते हैं कि इस वक्त रिस्क उठाना बहुत मुश्किल है, जरूरी नहीं है इतना कि रिस्क उठाए विकेट गवाए। इसी की वजह से इनके सामने मारने वाले बैट्समैन प्रसाद गायकवाड़ है और उसी की वजह से इस वक्त रोहन मुंगाजी अब तक समझदारी की क्रिकेट खेलते हुए एक एक के साथ स्ट्राइक इस वक्त दे रहे प्रसाद गायकवाड़ को, जो बड़े शॉट्स के लिए जाने जाते हैं और उसी की वजह से सिंगल के साथ फिर से एक बार स्ट्राइक प्रसाद के पास पहुंचती हुई 1 रनों की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ 12 रन। गेंदबाज तैयार, हवा में गेंद है, इस बार स्क्वायर लेग के रीजन में जाती हुई फील्डर 5 से दूर बनेंगे, लेकिन तब तक गेंद सीमा रेखा के नजदीक जाती हुई आखिर के क्षणों में इस गेंद को रोका, लेकिन बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट दोनों खिलाड़ियों के बीच में। तब तक 3 रन चुरा लिए और इसी 3 रनों की मदद से सिद्धिविनायक एंटरप्राइजेस 11 टीम का स्कोर है पहला पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद बिना कोई विकेट के नुकसान पर 15 रन। नको शिवराय नोटेवर, नको शिवराय अम्मान नोटेवर, विकला जाईल तो वाटेवर। आहेत समाजात काही दरिंदे, नाहीत ते कुठलेच परिंदे, घेऊन जातील शिवराय दारूच्या अड्ड्यावर, लावतील त्यालाही सट्ट्यावर। म्हणतील शिवराय घ्या आणि दारू द्या, होतील ते पिऊन तराट, माजवतील कल्लोल घरात। नाचणारीवर जाईल पैसा उदलला, नाचता नाचता तोही जाईल तुडवला। फोफवला आहे भ्रष्टाचार, नाही उरलेला शिष्टाचार। भाताच्या ताटी जाईल थोपवला, गणिकांच्या हाती जाईल शिवराय सोपवला। खाटिकाच्या दुकानात जातील घेऊन त्याला, मंदिरात येतील देवासमोर ठेवून त्याला। अरे नाही विकणाऱ्या मधला तो, नाही मांडायचा आम्हाला त्याचा शो। फाटून जाईल हृदय आमचं, पण नाही ऐकणार आम्ही तुमचं। राहू दे तुमचं गांधीच नोटेवर, शिवराय आमचे शोभतात आमच्या हृदयाच्या। बिल्कुल बिल्कुल, हिंदवी स्वराज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज हमेशा कोई भी शुभ कार्य करने से पहले छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का पूजन करते हुए हर एक कार्य का शुभारंभ किया जाता है। और ये हमारे ओवले प्रीमियर लीग का आज दूसरा दिन है और जब से जैसे जैसे क्लोज एनकाउंटर आएंगे सुपर 4 में कौन सी टीमें दावेदार, रुबेल एंटरप्राइजेस उनके साथ साथ टॉप लिस्ट में जुड़ चुकी है, खास करके स्वर्गीय चेतन शेट स्मृति 11 टीम। 2 टीमें अब तक 3 मुकाबले जीते जरूर है, 1 मुकाबला हारी है रेबल 11 टीम, मुकाबला 1 बैलेंस होगा। अमित भाई मुंगाजी तंटा मुक्ता अध्यक्ष विद्यमान सरपंच, इनके शुभ हाथों से
टॉस मुकम्मल किया जाएगा। फुल टॉस गेंद थी, ऑन साइड में खेला हुआ लॉन्ग ऑन के क्षेत्र में, फील्डिंग थोड़ी सी खराब, गेंद जाती हुई सीमा पार, अंपायर का इशारा 4 रन। वटाण्याचा कोणताना रजे उरू नको, टनाटना रजे उरू नको, टनाटना पाय घसरून करल्यावर तुझं कोमल शिर. बिल्कुल, ये रजी कोई दूसरी और नहीं है, हमारे एक महाराष्ट्र के सुपरस्टार गायक एकनाथ माली इनके बीवी है। बिल्कुल टॉस होता हुआ, यहां भी फुल टॉस थी, मिस हुए बैट्समैन। देखिए बॉलिंग लाइनअप थोड़ी सी कमजोर नजर आ रही इस वक्त ओम एंटरप्राइजेस टीम के गेंदबाजों की। लगातार फुल टॉस गेंदें फेंक रहे हैं और फुल टॉस गेंदें फेंक भी रहे, बैट्समैन बीट होते जा रहे हैं और जो डॉट गेंदें निकालने के बाद विकेट कीपर ने गेंद को लपकना चाहिए। अगर ये डॉट गेंदों के ऊपर आप सिंगल बाइज के तौर पर रन खर्च करते जाएंगे तो मुकाबला पूरी तरह से दबाव में होगा। कामयाब होने के लिए रुक सकता हो पर झुक नहीं सकता। जिंदगी में असंख्य समस्या सिर्फ 2 ही कारण होती है, एक तो हम बिना सोचे कुछ करते हैं या तो कुछ करने के बजाय सिर्फ सोचकर बैठा करते हैं। यहां से पूरी तरह से दबाव जरूर है। मुकाबले में खाता, इस ओवले प्रीमियर लीग में खाता खोलना चाहती है होम एंटरप्राइजेस 11 टीम, लेकिन इनके गेंदबाज थोड़ी सी मुश्किल स्थिति में गेंदबाजी करते हुए। स्कोर है इस वक्त बात करेंगे 20 रनों के ऊपर, अभी भी 23 रनों की जरूरत है। बड़ा शॉट बॉलर के ऊपर से खेला, साइड स्क्रीन के ऊपर, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से सीमा पार, रोहन मुंगाजी के बल्ले से निकला हुआ ये तकरीबन पहला चौका। हर्षलाचे हल्दी लागो, हर्षलाचे हल्दी लागो, जमलाइयो गावलोक सारा. थैंक यू डीजे। देख मेरे दोस्त, तकदीर ऐसी नहीं बदलती, पहले अपने सोच को बदलना पड़ता है। ये सोच बदलनी होगी गेंदबाजों को, अगर यहां से सोच नहीं बदलेंगे मार मिलती रहेगी मेरे दोस्त। रिवर्स का अटेम्प्ट, व्हाट अ शॉट, पॉइंट की सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर, अंपायर का इशारा, बिग 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 हिट। या मैदानी त्याला पाहिला मी सांगत नाही खोट, भारी मजबूत त्याची बॅट बॅट, दात खाऊन मारतोय शॉट. थैंक यू डीजे, क्या लाजवाब स्ट्रोक था, गेंद सीमा पार जाती हुई 6 रनों की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ। इस वक्त बात करेंगे 30 रनों के ऊपर, अभी भी जीत की बात करेंगे, 23 रनों की जरूरत। चलिए विकेटें लेनी होगी, ये साझेदारी बन रही है, साझेदारी को तोड़ना भी बहुत जरूरी होगा। यॉर्कर किया था इस गेंद को, फ्लिक किया ऑन साइड में, फील्डर उठाएंगे साजन मुंगाजी। तब तक 1 रन पूरा होता हुआ और इसी 1 रनों की मदद से टीम का स्कोर आगे पहुंचता हुआ बिना कोई विकेट के नुकसान के ऊपर तकरीबन 31 रनों के ऊपर। 43 का टारगेट है, अभी भी जीतने के लिए महज रन चाहिए। इस वक्त 12 रनों की जरूरत, मुकाबला काफी नजदीक आता हुआ। फुल टॉस, इस बार हवा में गेंद है, क्या लॉन्ग ऑफ का खिलाड़ी आएगा सर्कल के भीतर, लेकिन फिर से एक बार खराब फील्डिंग होती हुई, इसी की वजह से लगातार 2 मुकाबला हारी होगी। आखिरकार गेंदबाज करे भी तो क्या करे कंचन पालकर, क्योंकि प्रयास तो कर रहे गेंदबाज विकेट लेने का, लेकिन फील्डरों का साथ नहीं मिल पा रहा है। तब तक 3 रन पूरे किए, 3 रनों की मदद से ओवर नंबर दूसरा हुआ कंप्लीट। 2 पावर प्ले के ओवर समाप्त होने के बाद कुल मिलाकर सिद्धिविनायक एंटरप्राइजेस का स्कोर है 34 रन बिना कोई विकेट के नुकसान के ऊपर। आने वाली 12 गेंदें और जीतने के लिए मात्र सिर्फ 9 रनों की जरूरत। उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा, तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा। तो 12 गेंदों में चाहिए 9 रनों की जरूरत, माफ कीजिएगा 18 गेंदों में चाहिए सिर्फ 9 रनों की जरूरत, यानी कि मुकाबला 2 ही ओवर में अपने पक्ष में लाकर खड़ा करने की कोशिश सिद्धिविनायक एंटरप्राइजेस 11 टीम ने करती हुई। बैटिंग लाइन एक विकेटों के ऊपर, खराब बल्लेबाजी रही ओम एंटरप्राइजेस 11 टीम की और उसी की वजह से फायदा लिया सिद्धिविनायक टीम के बल्लेबाजों ने और पहले 2 पावर प्ले में कमर तोड़ी है गेंदबाजों की और यकीनन अब सिर्फ 9 रनों की जरूरत। औपचारिकता ही बची है, लेकिन कोई संकट मोचक गेंदबाज होगा जो मेडन ओवर की फेंकी कर सके। ऑफ स्टंप छोड़ती हुई गेंद, अंपायर का इशारा कि ये गेंद वाइड है और वाइड की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई ये रास्ते ले जाएंगे तुझे मंजिल तक, तू हौसला रख। कभी सुना है कि अंधेरे ने सुबह ना होने दी, अगर अंधा अंधे का नेतृत्व करेगा तो दोनों खाई में गिरेंगे। गेंदबाजी खराब, बल्लेबाजी खराब और उसी की वजह से मुकाबले में रास्ता होगा बाहर। फाइन लेग से मारे का बाउंड लाइन के बाहर 4 रन।
स्कोर तेजी के साथ आगे बढ़ता हुआ, फिर से एक बार डायरेक्ट हिट करने की कोशिश, हल्की सी अपील विकेट की तरफ देखा था लेकिन ऑफ स्टंप छोड़ती हुई गेंद अंपायर सतीश पाटिल सर का इशारा आता हुआ कि वाइड है, वाइड की मदद से स्कोर पहुंचा है। इस वक्त बात करेंगे 40 रनों के ऊपर, सिर्फ रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए, 3 रनों की जरूरत। हमने बहुत सारे प्रीमियर लीग कमेंट्री की, कंचन पालकर माँ का जो नौगांव प्रीमियर होती है मानगर के मैदान के ऊपर, उसके बाद चिंचपाड़ा टूर्नामेंट, चिंचपाड़ा प्रीमियर लीग देखी, कल वर्चे ओले प्रीमियर लीग भी है, लेकिन इस बार के जाएगी सीमा रेखा के बाहर, मुकाबले को किया समाप्त। जो बची कुछ उम्मीद थी, अब वो उम्मीद ओम एंटरप्राइजेस की बिल्कुल पूरी समाप्त होती हुई, तीसरा मुकाबला लगातार हारी और इस मुकाबले में सिद्धिविनायक एंटरप्राइजेस ने अपना मुकाबला जीता। हार्दिक अभिनंदन बॉयज, वेल प्लेड, कांग्रेचुलेशंस। तर या सामन्याचा सामनावीर नो डाऊट प्रसाद गायकवाड, 9 चेंडू 29 धावा आणि 1 षटक 5 धावा आणि 2 फलंदाजांना तंबूचा आसरा दाखवला।